सिंहासनावर बसून आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे आमचा प्रत्येक श्वास आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी असेल. आमच्या थंब्यातून वाहणाऱ्या रक्ताचा थेंब थेंब आम्ही स्वराज्य देवतेच्या पायी अर्पण करू. उद्या यवनांचा सर्वोच्च पातशाह औरंग्या जरी दख्खनेत आला तरीही मराठा दौलत आम्ही त्याच्या हाती लागू देणार नाही. शालिवाहनाची गोष्ट आबासाहेबांनी आम्हाला सांगितली होती. त्याने ज्याप्रमाणे मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून आपल्या शत्रूचा पराभव केला, त्याचप्रमाणे आम्ही शिवराय नावाचा मंत्र हरेक मावळ्या, सह्याद्रीच्या कडाकडात, सिंधू सागराच्या थेंबा थेंबात फुंकून स्वराज्याच्या गरिमांविरुद्ध ऐतिहासिक तटबंदी निर्माण करू. स्वराज्य केवळ टिकवणारच नाही तर ते वाढवू. बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार देशीचे राज्य अहत तंजावर ते तहत पेशावर करू. इतका मोठा चित्रपट शंभू छत्रपतींवर बनवण्याचं भाग्य मला मिळालं. सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझी निवड केली. आमच्या चमूने, आमच्या टीमनी जे एक व्रत घेतलेलं आहे, शिवछत्रपतींचा इतिहास, शिवकालातला इतिहास, त्याच्यातलं एक पुढचं पाऊल म्हणजे शिवरायांचा छावा. तुम्ही विचार करा, औरंगजेबासारखा अत्यंत पाताळ यंत्री राजकारणी तो कोणालाही भावना दाखवत नसे, आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे, पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात, तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला. त्यावेळी शेजारी उभा असलेल्या, जखमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी कवी कलशाने एक काव्य रचलं. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूप खेल रणरंग. म्हणजे यवन रावणाची सभा आहे आणि त्यात बांधलेला बजरंग उभा आहे आणि त्याच्या रक्ताने माखल्यामुळे सिंदूर फासल्यासारखा आमचा राजा दिसतोय. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग. जो रवी छवी लखत ही खद्योत होत बदरंग. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर काजव्याची प्रभा चालत नाही, तो निष्प्रभ होतो. त्यो तुव तेज निहारिके तखत तेजो औरंग. की त्यांनी त्याचा तख्त सोडलं तो खाली उतरला. आणि हे अशा मोगल सम्राटाला, ज्याला चीन पर्यंत राष्ट्र घाबरत होती, त्याला करायला लावणारा 32 वर्षांचा आमचा मराठा राजा होता. फक्त 32 वर्षांचा. वय वर्ष 23. या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. 9 वर्षाची कारकीर्द आणि 32व्या वर्षी त्यांनी बलिदान केलं आपल्या धर्मासाठी, आपली ओळख टिकवण्यासाठी. त्या महान राजाचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची संधी मला या निर्मात्यांमुळे मिळाली. माझ्या सगळ्या टीमनी, कलाकारांपासून तंत्रज्ञानपर्यंत, स्पॉटबॉयपर्यंत अगदी, तर या सगळ्यांनी मला मदत केली म्हणून हे चरित्र मी वरती आणू शकलोय रुपेरी पडद्यावरती. सगळ्यांचे धन्यवाद देतो. अधिक न ताणता तुमच्या
आणि तुमच्या लाडक्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्ये न येता पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा, शंभू छत्रपतींचा जयघोष करूया आणि मी थांबतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज